मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला मृत्यू. अवघ्या 50 वर्षाच्या काळामध्ये हाडा मासाचा एक माणूस हजारो हजार लोकांना प्रेरणा देण्याचं आणि हजारो हजार वर्ष ती प्रेरणा टिकावी यासाठी स्वराज्याची स्थापना करण्याचं जे स्वप्न बघणारा आपला राजा, आज त्यांची जयंती. आणि मला आज ही जे तुमच्यामध्ये ऊर्जा दिसते ना रे, आज मी पुण्यावरून बसनी येत होतो, नाशिकला येतपर्यंत गाड्यांवर ते झेंडे, चौकामध्ये महाराजांचा पुतळा, पोवाडे, आणि प्रत्येक युवक त्याच्या माथ्यावरती चंद्रकोर. ही चंद्रकोर ग्वाही देते महाराजांना की महाराज, तुमचा इतिहास आम्ही पुसू देणार नाही. तो फडफडणारा झेंडा महाराजांना ग्वाही देतो की येणाऱ्या हजारो हजार पिढ्यांना आम्ही तुमची ख्याती सांगणार. माझी लायकी नाही आहे शिवव्याख्यान करण्याची, कारण तुम्ही बघा यूट्यूब माझं, मी कधी शिवव्याख्यान करत नाही. कारण जेव्हा शिवव्याख्यानासाठी कॉल येतो आणि म्हणतात सर 1.5 तास आहे तुमच्याकडं, 1.5 ते 2 तास तुम्हाला शिवव्याख्यान करायचं आहे, मला प्रश्न पडतो कोणाबद्दल? महाराज तर दूर राहिलेत रे, कोणाबद्दल बोलू? बाजीप्रभूंबद्दल बोलू? 1.5 तासात सांगोती की काय त्यांच्या मनामध्ये ती वेळ असेल की हजारो हजार सैनिक येणार आणि ती खिंड त्यांना लढवायची आहे, जेव्हापर्यंत महाराज विशाळगडावर पोहोचत नाही आणि ते 5 तोफांची सलामी ऐकू येत नाही तेव्हापर्यंत त्यांना थांबायचं. त्या बाजीप्रभूंना 1.5 तासात मांडायचं, त्या तानाजी मालुसरेंना 1.5 तासात मांडायचं. जो तानाजी मालुसरे आपल्या रायबाचं लग्न सोडून आपल्या घरी असणारा तो समारंभ, जो त्याच्या जीवनातला महत्वाचा दिवस होता, तो सोडून, तो बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाणाचा हा विचार ठेवणारा तो मालुसरे 1.5 तासात मांडायचा. महाराज तर दूरची गोष्ट राहिली, अरे ह्यांचे मावळे, ह्यांच्या एकेका मावळ्यावर कितीतरी पुस्तकं छापली जातील एवढं पराक्रम. तो शिवकाळ होता राजेव. मित्रांनो, तो शिवकाळ होता, ज्या शिवकाळामध्ये ही भांडायची रे. एखादी मोहीम जर महाराजांनी मांडली ना, यसाजी पुढं व्हायचं, महाराज ही मोहीम आपली, ही आपण पार पाडणार. तिकडं बाजी यायचं, हो यसाजी कुठं, मी कधीच वाट बघतोय. तिकडं तानाजी, अय बाजूला, ही मोहीम आपली. ती माणसं मरायला तयार होती. जन्माला आलेली ती माणसं ती मरायला तयार होती. का? कारण लाखो मेले तर चालते, पण लाखोंचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. फक्त हा विचार त्या मावळ्यांच्या मनात पेरला. मला तुम्हा लोकांचा आज खरं सांगतो, मला प्रत्येक त्या युवकाचा अभिमान आहे, ज्या युवकाच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ताकदीनिशी तुम्ही जय म्हणता, जय भवानी म्हटल्यावर जय शिवाजी म्हणता. मला खरंच अभिमान आहे. आणि दरवेळेस, मी कधी शिवव्याख्यान केलं नाही, पण दरवेळेस शिवजयंतीला जेव्हा कुठेतरी मला हे सौभाग्य लाभतं, जेव्हा कुठेतरी माझ्या घरी एक मूर्ती आहे, जेव्हा ही शिवजयंती येते, तेव्हा मनामध्ये महाराजांशी बोलतो, महाराज, राज, तुम्ही आज पाहिजे होता. जेव्हा आज आपल्या आई बहिणींची लखतरं तोडल्या जाताना, तुम्ही आज जिवंत असताना आज हे नसतं झालं. तुम्ही असताना महाराज, तुमच्या नावाखाली हे जे घाणेरडी पॉलिटिक्स चालते ना महाराज, ती नसती चालली. आज तुम्ही असताना महाराज, हा युवा ज्या युवकाच्या तोंडात हर हर महादेव पाहिजे, त्या युवकाच्या तोंडात कुठली गायछाप नसती महाराज. त्या महाराजांशी बोलताना मन छिन्न होऊन जातं रे, की महाराज जरी आज नाही, पण तो विचार तुमच्या मनामध्ये कृपया करून जिवंत ठेवा. माझी हात जोडून विनंती आहे. आपल्याला फार आनंद झालाय ना. औरंगाबाद या शहराचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर मोठ्या अभिमानानं ठेवलं, पण त्या दिवशी मला लाज वाटेल तेव्हा त्या छत्रपती संभाजीनगर या नावासमोर एखाद्या पेपरामध्ये बातमी येईल की त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या 16-17 वर्षाच्या पोरीवर केला 5 युवकांनी बलात्कार. हे कसं वाटेल ऐकायला?
हे कसं वाटेल ऐकायला की एक युवकाने आपल्याच आईच्या पोटात सुरा घोपला का मोबाईल हिसकला म्हणून? हे कसं वाटेल ऐकायला? छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये युवकाने केली आत्महत्या. का तर नापास झाला, का तर प्रियसी सोडून गेली, का तर अपयशी झाला. हे तुमच्या हाती आहे. नाव तर दिलंय आपण, नाव तर दिलंय, पण त्या नावाची लाज राखणं आपल्या हाती आहे मित्रांनो. फार सोपं वाटतं एखादा पुतळा उभा करणं, फार सोपं वाटतं तो शिव विचार ऐकणं, फार सोपं वाटतं जय भवानी नंतर जय शिवाजी म्हटलं, पण जिवंत ठेवा. माझी हात जोडून मी तुम्हाला जवळजवळ भीकच मागणार आहे. माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या पुढच्या पिढीला, मुलगा असेल मुलगी असेल, जे पण तुमच्या पोटी जन्माला येईल ना, त्यांना शिवाजी महाराजांबद्दलची संपूर्ण कीर्ती सांगा, रोज सांगा. आपल्या देवघरात देव नसला तर चालेल, पण कोणत्याच्या कोपऱ्यात का होईना महाराजांची एक मूर्ती असली पाहिजे. आणि महाराज काय होते हे जिवंत ठेवले पाहिजे. कारण जे पराक्रम त्यावेळेस महाराजांनी केलाय, हाडा मासाचा माणूस होता, आपण दैवी पुरुष बनवले त्यांना. हाडा मासाचा आपल्यासारखा होता, पण साधारण माणूस, असाधारण विचार, साधारण माणूस पण असाधारण सामर्थ्य, साधारण माणूस पण असाधारण त्यांचं ते ताकद होती. कारण तो माणूस रयतेचा राजा का म्हटल्या गेल्या? कारण त्यांनी कधीच रयतेला लुटलं नाही, पण त्यांच्या नावाखाली आज जे प्रकरण घडताय, त्यांच्या नावाखाली हे जे नेते आज रयतेला लुटताय. आणि कोणाच्या जीवावर? तुमच्या त्या बोटाच्या जीवावर, ज्या बोटावर शाई लावून तुम्ही मत देता, त्या बोटाच्या जीवावर. आणि ते फक्त मत नाही हा, ते एकदा तुम्ही दारूची पार्टी, मटणाची पार्टी मिळून जे मत देता ना, ते मत कधी दिसतं? ते बोट जे, त्या बोटावरची शाई नीळ नाही दिसत. जेव्हा एखादा बाईकवर जाणारा गड्ड्यामध्ये ती बाईक उसळते आणि पोराचा त्याच्या जीव जातो, तो तडफडतो बघतो पोराला, तेव्हा ती तुमची त्या गड्ड्यामध्ये बोट दिसतात. जेव्हा तुमची ते मत तुम्ही विकता थोड्याशा पैशासाठी, आणि या भिकारड्या राजकारण्यांना विसरून जाता की 4 वर्ष ह्यांनी तोंड नाही दाखवली, शेवटच्या वर्षी येऊन तुम्हाला कार्यक्रम देतात, पैसे उधळतात, काय काय नाही करतात, आणि तुम्ही विसरता 4 वर्ष त्यांनी बलात्कार केलाय तुमच्या मताचा, हे तुम्ही विसरता. आणि शेवटच्या वर्षात येऊन तुमच्या डोक्यात विष पेरल्या जातं. ओबीसी, मराठा, ST, NT, कुणबी, तेली, हे जे विष तुमच्या मनामध्ये पेरलं जातं ना रे मायबाप हो, हे डोक्यातून काढा. कुठली जात, कुठला धर्म वाईट शिकवण देत नाही. कुठलाच मुसलमान तो मुसलमानच नाही जर तो आतंकवादी आहे. आणि जर तो आतंकवादी आहे ना, तर त्याला मुसलमान म्हणूच नका रे. एकमेकांच्या धर्माबद्दल आदर ठेवू शकत नसाल तर द्वेष ठेवू नका. कारण मी किती चांगला आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही किती वाईट आहे हे बोलायची गरज नाही. त्याचप्रमाणे आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे म्हणण्यासाठी दुसऱ्याचा धर्म किती वाईट हे बोलण्याची गरज नाही. हे जे विष तुमच्या मनोमनी, या कार्यकर्त्यांच्या मनोमनी, हे जे राजनेते कोणीच नाही, हा कोणत्याही पक्षाचा असो, हे कोणाचे सगळे नाही साले, कोणाचे सगळे नाही आहे. यांनी एकच काम केलेलं आहे, इंग्रजांकडून शिकले आहे. महाराजांकडून शिकले असते तर हा जातीभेद नसता केला. यांनी इंग्रजांकडून शिकलंय काय तर जातीवाद करा, थोडा यांच्यामध्ये वाद निर्माण करा. अरे कुठलं रक्त हिरवं नसतं रे. कोरोना काळामध्ये तुमच्या मनात विष पेरलं जातीचं, तेव्हा मी लिहिली होती 4 ओळी कि भगवा रंग अगर हिंदुओं का होता तो सूरज मुसलमानों को रोशनी ना देता. कि भगवा रंग अगर हिंदुओं का होता तो सूरज मुसलमानों को रोशनी ना देता. हरा रंग अगर मुसलमानों का होता पेड़ हिंदुओं को छाव नहीं देता. मैं इंसान हूं, इंसानियत की बात करो मुझसे, ये नफरत फैलाने वालों को मैं भाव नहीं देता. आणि आजपासून शपथ घ्या या शिवरायांची, शपथ घ्या या मूर्तीची की भविष्यात कधीही या दलित दर विचारांना बळी पडणार नाही. जर स्वतःला शिवभक्त म्हणून घ्यायचा आहे ना रे, तर या आया बहिणींकडे बघण्याची नजर बदला. कारण त्यांनी ओळखला जातो आपला महाराज, त्यांनी ओळखला जातो. ते जे रक्त देशासाठी सांडवतात, तुम्हाला तर नाही करायचं रे, तुम्हाला तर मायबापासाठी करायचं आहे. तुम्हाला फक्त ते स्वराज्याची स्थापनेसाठी लढले होते, तुम्हाला फक्त स्वतःला सेटल करायचं आहे.
उद्यापासून विचार करा आपण कसं जगायचंय, कसं वागायचंय, आणि आपल्या जगण्याने वागण्याने आपल्या आई वडिलांच्या नजरेत आपल्याबद्दल तो अभिमान वाटला पाहिजे. आणि प्रत्येक शिवजयंती साजरी करा. मला कोणतरी काल म्हटलं, काय म्हणे सर ते 2-2 शिवजयंती? अरे 2, अरे मी म्हणतो 365 दिवसातल्या एका सेकंदाला शिवजयंती साजरी पाहिजे, एका सेकंदाला. आणि या वादात पडू नका. हा मराठी हिंदी, महाराजांनी हा वाद कधीच केला नाही रे. महाराजांची पहिली प्रतिमा जिवंत असताना आंध्र प्रदेशात होती, दुसरी कर्नाटकामध्ये होती. महाराजांनी कधीच हा जातीभेद, प्रांतभेद कधीच केला नाही. हे जे विष तुमच्या मनात पेरल्या जात आहे, हात जोडून विनंती आहे, हे विष तुमच्या मनात पेरू देऊ नका. आणि जर तुमच्या मनात पेरलं असेल ना, तुम्हाला जाणीव जरी झाली असेल की आपण चुकलो, तर तुमच्या पुढे येणाऱ्या अपत्यांना हे विष डोक्यात घालू नका. त्यांना जात सांगू नका. त्यांना हे सांगा, बाळा तू पहिले माणूस आहे. क्योंकि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हे आपण ऐकत आलेलो आहे. मला एक गोष्टीचं कळत नाही, हे लहानपणापासून आपल्या लहान असताना आपल्या डोक्यात एक प्रतिज्ञा टाकली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. फाडून फेका ती प्रतिज्ञा जर ती तुम्ही वागत नसाल तर. आणि जेव्हा अक्कल येते खरंच ती प्रतिज्ञा समजून घेण्याची, त्याचे ठोक शब्द आपल्या विचारात पेरण्याची. का? आता परंपरांनी नटलेल्या मला अभिमान आहे हे जे ठळक शब्द आहे, हे या चिमुरड्या वयात नाही कळत. आणि जेव्हा कळायला लागतात तुमच्या या वयामध्ये, तेव्हा शाळा कॉलेजमध्ये प्रतिज्ञा होत. म्हणून सांगतोय, वास्तविकतेपासून भरपूर लांब आहे आपण. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. वर्षभर 364 दिवस तुमची पुस्तकं वाचा, पण एक दिवस का होईना महाराजांचं चरित्र नक्की वाचा. आपल्या पुस्तकांमध्ये एक पुस्तक महाराजांचं नक्कीच असलं पाहिजे. मला इथे बोलवलं, मला हा मान सन्मान दिला. मी तुम्हा लोकांचा वेळ घेणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की